आपण बोलता बोलता 2-3 उल्लेख फार महत्वाचे केले. एक म्हणजे सामनाचा उल्लेख तुम्ही कृतज्ञतेने केला, त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा मी खास धन्यवाद देतो. कारण आजच्या राजकारणामध्ये आणि आजच्या पत्रकारितेमध्ये अनेक जण पत्रकार म्हणून सामनामध्ये त्यांनी सुरुवातीचे धडे घेतले आणि मग इकडे तिकडे गेले. त्यातले काही तुमच्यासारखे आजही एक कृतज्ञतेची भावना ठेवून आमच्याशी वागत असतात. राजकारणामध्ये सुद्धा तेच आहे. राजकारणामध्ये सुद्धा अनेक जण शिवसेनेमध्ये तयार झाले आणि पुढचं तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही. बोलता बोलता तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला. ठाकरे ब्रँड हा काही आत्ताच जन्माला आलेला नाही, तो गेल्या 5-6 पिढ्यांपासूनचा महाराष्ट्राला परिचित असलेला ब्रँड आहे. पण ठाकरे ब्रँड ज्यांनी नावारूपाला आणला अधिक प्रामुख्याने अर्थात माझे आजोबा आणि त्याच्यानंतर माझे वडील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि अभिमानाने सांगेन की त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यामध्ये झालेला. त्याच्यामुळे भाई और बहनों, आपका और मेरा बहुत पुराना रिश्ता है. अरे याच्यात हसण्यासारखं काय, मी खरं ते बोलतोय. आहे की नाही? मग तेवढंच म्हणायचं मला, बाकी पुढे काय म्हणायचं. आणि पुण्याला एक वेगळी परंपरा आहे. पुणा हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं की जात होतं. कारण आता सगळीकडे मुंबई काय पुणे काय सगळी माहेरघरे ही बिल्डरांची झालेली आहेत. तरी देखील पुण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळे पण नक्कीच आहे. आणि पत्रकार म्हटल्यानंतर आपण थेट टिळक आणि आगरकरांची आठवण काढतो. आता खरंच ती पत्रकारिता राहिलीय का आपल्याला? तसं मी पत्रकारितेवरती बोलू शकतो, कारण नाही म्हटलं तरी मी सुद्धा सामन्याचा संपादक आहेच, कार्यकारी संपादक समोर बसलेत, आमचे नेगवेकर वगैरे सगळे इथले आहेतच. पण म्हणून मी एक थोडंसं बोलू शकतो. तर आपल्याला तो अधिकार राहिलाय का आपण तो गमावलेला आहे? कारण जेव्हा जेव्हा आपण पत्रकारितेचा उल्लेख करतो तेव्हा टिळक आणि आगरकर, पण त्यांच्याकडनं आपण काय घेतलेलं आहे? आज आपली ताकद आहे का सरकारला की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, हे आपल्या सरकारला विचारण्याची ताकद आणि हिंमत आपण ठेवले का हरवून बसलेलो आहोत? काल परवाचा जो दसरा मेळावा झाला शिवसेनेचा, अभूतपूर्व झाला. हे मी तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अभूतपूर्व हे केवळ माझं श्रेय नाही, तर कोसळणाऱ्या पावसामध्ये शिवाजी पार्क, एकतर शिवाजी पार्कमध्ये तळं झालं होतं आणि त्याही चिखलात केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक आला होता. वयोवृद्ध पण आले होते, महिला पण आल्या होत्या, आबालवृद्ध आले होते, स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते. कारण आपल्याकडे बिर्याणी वगैरेची अशी काही सोय नाहीये. जे येतात ते स्वकष्टाचं असतं. असे सगळे शिवसैनिक आलेले. पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जास्त हल्ला नाही. एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाहीयेत, तसे बांधावरनं उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आलेल्यांना कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी, जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषण सुरू झाल्यावरती दरवाजे बाहेरनं बंद करतात. तशी काय आम्हाला गरज कधी वाटली नाही. आणि आपल्या आठवणीसाठी सांगतो की शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा जेव्हा झाला 1966, मी अर्थातच 6 वर्षाचा होतो. येता जाताना सगळ्या हालचाली बघत होतो. घरी गर्दी होते, शिवसैनिक येतायत आणि मग सभा कुठे घ्यायची, काय कुठे घ्यायची, त्या चर्चेत मी काही सहभागी नव्हतो, नक्कीच नव्हतो. पण ह्या आठवणी शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी ठरवलं की पहिली सभा घ्यायची, कुठे घ्यायची, शिवसेना प्रमुख म्हणाले शिवाजी पार्कला. सगळे त्यांचे मित्रमंडळी होती आणि आजूबाजूची काही लोक होती. ते अरे तुम्हाला काही वेळ लागली काय, शिवाजी पार्क पाहिले काय किती मोठं आहे, जरा पहिली सभा आपण एक छोट्या हॉलमध्ये घ्यायला पाहिजे, नंतर एक छोटं मैदान बघू. आणि असं करता करता जेव्हा आपल्याला वाटेल, अंदाज येईल, तेव्हा शिवाजी पार्कला घेऊ. तेव्हा बाळासाहेबांनी ताडकन सांगितलं की मी पहिली सभा शिवाजी पार्कलाच घेईन, बघू कोण वेड आहे, मी वेडा आहे का लोक वेडी आहेत. आणि आता कालांतराने कळतं की दोन्ही वेडे नव्हते. दोघंही व्यवस्थित ठरवून जे त्यावेळेला एक दिशा ठरवली, त्या दिशेने तो प्रवास मला अभिमान वाटतोय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. आणि त्याच जिद्दीने
पाऊस समोर दिसत असताना सुद्धा मी संजय आणि माझे काही 2-4 नेते शिवसेनेचे आम्ही बोलत होतो कुठे घ्यायचं, तर आम्ही म्हटलं परंपरा आहे आपली, शिवाजी पार्क हॉलमध्ये कसा घेणार, आणि शिवाजी पार्कला सभा घेतली, मेळावा घेतला आणि तो तुम्ही बघितलात. मुद्दा काय येतो की ही माझ्या शिवसेनेची एक तुम्हाला परंपरा सांगितली. त्या मेळाव्यात मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला, कितपत मला जमला असेल, कारण पाऊस होता, समोर लोक भिजत होती, कितपत जमला कल्पना नाही मला. पण माझा प्रयत्न हा होता आणि आहे तो राहणार, केवळ माझा पक्ष सत्तेत आला पाहिजे, पण सत्ता आल्यानंतर पुढे काय, सत्ता कशासाठी पाहिजे, का म्हणून तुम्हाला सत्तेत यायचंय, आणि सत्ता आल्यानंतर एवढी सगळी सत्ता असल्यानंतर सुद्धा तुम्ही देश कधी सांभाळणार आहात की नाही, राज्य म्हणून कधी सांभाळणार आहात की नाही, की केवळ पक्ष म्हणून सांभाळणार आहात तुम्ही. मधल्या काळात मी असं म्हटलं होतं, ते आजही माझं मत आहे की आपल्या देशाला आता पंतप्रधानांची गरज आहे, गृहमंत्र्यांची गरज आहे, अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. कारण आता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत, देशाचे नाहीयेत. देशाचे म्हणून कारभार कुठे. ज्या सोनम वांगचुक यांचा उल्लेख मी केला, आपण किती लोक त्यांच्याबद्दल बोलतोय, किती लोकांना सोनम वांगचुक माहिती आहे, काय त्यांनी असा गुन्हा केला होता, काय म्हणून त्यांना डायरेक्ट रासुका मध्ये अटक केली, काय एवढं मोठं राष्ट्र विघातक काम त्या वांगचुक यांनी काय केलं होतं, काय चूक केली होती वांगचुकांनी. काल परवापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशप्रेमी होते. मग असं नेमकं काय घडलं. मग सोनम वांगचुक यांनी जर का चूक केली असेल तर मणिपूरमध्ये चूक कोणी केली होती, का पेटलं मणिपूर. आता सुद्धा बातम्या ज्या येतात, आपल्याकडे बातमी येतच नाही, हे आपलं कर्तव्य नाही का बातम्या दाखवणं. लडाखमध्ये काय परिस्थिती आहे, लडाख खरंच शांत झाले का, लेह लडाख. आसाममध्ये मी काल फोटो बघितला, कन्फर्म केलं की खरं आहे का खोटं आहे. आदिवासी रस्त्यावरती उतरले, हातामध्ये मशाली आहे, पण इकडे बातमी कुठे येते. मणिपूरमध्ये आज काय चाललंय कोणाला कुठे काय माहिती. आपल्याकडे सुद्धा देशात इतरत्र काय चाललंय आपण बातम्याच देत नाही. मग खरंच आपण टिळक आणि आगरकरांचं नाव घेण्याच्या लायकीचे आहोत का, हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि मग मला असं वाटतं की मला प्रश्न विचारण्याच्या आधी आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी कोणाला प्रश्न विचारण्याच्या योग्यतेचा आहे का. मी काय म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू, मी काय करतोय, माझं कर्तव्य मी पार पाडतोय का. आणि ते जर पाडणार नसाल तर तुम्ही मला काय म्हणून प्रश्न विचारणार. मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो करत राहणार. कारण त्याला आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा, जे समोर दिसतंय, जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाथ मार, हे माझ्या आजोबांनी शिकवलेलं ब्रीदवाक्य माझ्या वडिलांनी ते आयुष्यभर पाळलं, तेच घेऊन मी पुढे चाललोय. म्हणजे अगदी काही फुटबॉलपटू होण्याची गरज नाहीये की जिकडे तिकडे लाथ मारत केल, पण अन्याय दिसेल तिकडे ढोंगाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे. आणि म्हणून मग मी हिंदुत्व म्हणजे काय, देशप्रेम म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा एक थोडक्यामध्ये परवा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला की आमच्या अंगावरती जेव्हा येतात ती लोक की तुम्ही हिंदुत्व सोडलं का, अरे बाबा तुमच्या वंशावळीमध्ये बघा ना कोणी कोणी काय काय सोडलंय. मग मी असं म्हणू का, म्हणजे आता थोडं याच्यात अर्थातच मला तुम्ही बोलवलं एका पक्षाचा प्रमुख म्हणून का फोटोग्राफर म्हणून, नाही तर मग माझं विषयांतर होईल. तर पक्षाचा प्रमुख म्हणून बोलवलं असाल तर मग माझे थोडे विषय तुम्हाला सांगितले पाहिजेत की जेव्हा आम्ही भाजपच्या सोबत होतो तेव्हा आम्ही कडवट हिंदुत्ववादी होतो आणि भाजपला आम्ही सोडलं म्हणजे काय हिंदुत्व सोडलं का. आणि मग आम्ही केवळ भाजपला सोडलं म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तर मग म्हणून मी परवा जी काय उदाहरणं दिली की मोहनजी भागवत, मला त्यांच्याबद्दल आक्षेप नाहीये, पण मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की 100 वर्ष संघाची पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 100 वर्ष ज्या संघाच्या पिढ्या ज्यांनी खस्ता खाल्ल्या, खपल्या आणि काही कष्ट घेतले असतील, त्या कष्टाला आज जी काही फळं लागलेत, विषारी फळं, हेच तुमचं 100 वर्षाचं फलित आहे का. कारण स्वतः मोहन भागवत हे मशिदीत जातात, त्यांना त्यांचं ते सर्वोच्च नेते त्यांनी राष्ट्रपिता म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर थांबरे या चॅनलवरनं बघा ना तुम्ही. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याकांना आता सदस्य करून घेते, कधी सौगाते मोदी वाटतायत. आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं. सौगाते नेहरू कधी पाहिलं का तुम्ही, सौगाते इंदिरा गांधी कधी ऐकले का तुम्ही. मग सौगाते मोदी वाटणारे
हे हिंदू कसे? पाकिस्तान बरोबर जोपर्यंत पाकिस्तान आतंकवाद इथला थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका, हे जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तेच आम्ही परत परत सांगतोय. आणि तरी देखील म्हणजे हे भारतीय जनता पक्षानेच सांगितलं की पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. हिंदू असेल गोळी घातली, हिंदू असेल गोळी घातली. मग तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत आणि ज्यांनी हिंदूंना मारलं, ज्यांनी त्या अतिरेकी किंवा मारेकरी पाठवले होते त्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता? बरं आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही चंद्रबाबूवर गेलेले की चंद्रबाबू हिंदुत्ववादी आहेत का? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? भाजपचे मुस्लिम अल्पसंख्याक असेल सौगाते मोरी वाटतात, 32 लाख मुस्लिम लोकांना त्यांनी ती सौगात वाटली, तरी भाजप हिंदुत्ववादी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव जिहाद. असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे भाजपनी केलं, त्यांनी काही केलं, सौगाचे मोदी वाटलं तरी अमर प्रेम आहे. त्याच्यानंतर एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशी म्हणजे रक्षाबंधनाचा जो मी उल्लेख केला, बहीण आपल्याला राखी बांधते की माझं रक्षण कर म्हणून, ती सोफिया कुरेशी महिला आपल्या देशाचं रक्षण करते, तिला हे निर्लज्ज भाजपवाले पाकिस्तान की बहीण, आतंकवादियों की बहीण म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की यावर्षी मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. मग नक्की तुमचं काय, भाजपचं काय, अमर प्रेम आहे का लव जिहाद आहे? हा प्रश्न विचारण्याची ताकद ही पत्रकार गमावून बसलेत का? का नाही विचारत? जर लोकमान्य टिळक इंग्रजांना प्रश्न विचारू शकत होते तर आपणच निवडून दिलेल्या, आता मतचोरी हा विषय मी आणत नाही, निवडून आलेत ना, मानलं, बसलेत डोक्यावर. मग आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपण प्रश्न विचारण्याचा अधिकार आपण गमावून बसलो आहोत का? आणि तो जर गमावून बसलो असू तर मग आपण पत्रकार म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत का? हा एकच प्रश्न आहे. बाकी बोलायला गेलं तर पुन्हा माझं भाषण इकडे होईल, म्हणून मी जास्त काही लांबण लावत नाही. पण डोक्यामध्ये माझ्या ह्या काही गोष्टी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की निदान पत्रकारांनी निष्पक्षपातीपणाने दूध का दूध पाणी का पाणी हे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. आणि आता जे काही एक अंधभक्त हा वर्ग जन्माला आलेला आहे त्या अंधभक्तांना दृष्टी देण्याचं काम ही करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे, आमच्या सकट. मला वाटतं ती जर का आपण पाळली, विरोधी पक्ष म्हणून आम्ही नुसती आदळापट करत असू तर तेही अयोग्य आहे. कारण माझ्या आजोबा नेहमी सांगायचे की टीका अशी झाली पाहिजे की त्यांनी ओरबाडायचं नाही, तर ज्याच्यावरती टीका करतोय त्याला नेमकं कळलं पाहिजे की त्याचं काय चुकलंय. नुसतं रक्तबंबाळ करणं हे टीका करायचं काम नाही. त्याला कळलं पाहिजे की अरे हे माझं चुकलंय, हे चुकलंय माझं. म्हणजे दोन्हीकडे ते एक हे पाहिजे नीतिमत्ता, की एक सांगण्याचं धाडस पाहिजे योग्य ते, आणि दुसरं सांगितलेलं ऍक्सेप्ट करून सुधारण्याची सुद्धा एक वृत्ती पाहिजे ज्याच्यावर टीका केली जाते त्याच्याबद्दल. तर हे असं साधारणतः माझं एक मत आहे. मी जास्त आणखीन पुढे जात नाही. तुमचे प्रश्न विचारा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. हरीशजी बरोबर आहे ना? तेव्हाच साहेबांचं हिंदुत्व आणि दसरा मेळाव्याचा उल्लेख केला. सगळ्यांनी राऊत साहेबांना पण विचारलं त्या दसरा मेळाव्यात तुमचं एक विधान होतं, ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी खालून म्हणले की तुम्ही ठाकरे म्हणून एकत्र येणार का? तुम्ही थोडंसं लमसम त्या दिवशी बोलला. नाही, असं नाही. हे सांगतो तुम्हाला. एक तर असं आहे की साधारणतः आता 2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो. त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही. आम्ही 5 जुलैला जो मेळावा घेतला, जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो. आता जे काय सुरू झालेलं आहे ना मुद्दामून की आम्ही एकत्र आलोय, त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, कृपा करून गैरसमज म्हणू नका, मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धाबे दणाणलेत आता की हे मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार. म्हणून मग ते कुठेतरी त्याला काय, तुम्हाला कळलं असेल त्यांचा प्रयत्न काय आहे तो. बघा, मी तुम्हाला एक सांगू का, मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही. तो माणूस गद्दार आणि नमक हराम आहे, त्या नमक हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही. कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो. त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखोराला मी काय उत्तर देणार नाही.
दशक राजकारण म्हणून पाहता की सुरुवातीला शिवसेनेमध्ये कौटुंबिक कल्चर होतं, त्यातून पाहिल्यावर तुम्हाला त्रास होतो म्हणजे वेदना? त्रास आणि वेदना होतातच, वेदना होतात. पण त्याच वेळेला शिवाजी पार्कमध्ये हजारो माणसं पावसात भिजत माझं भाषण मी थांबू का विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही बोला म्हणतात, तेव्हा ह्या वेदनांवरती ते एक रामबाण औषध असतं. आणि शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात खूप महत्वाचे असतात आणि ते हात कितीतरी पटीने माझ्या पाठीशी उभे आहेत, म्हणून तुम्ही उभा राहू शकतो. हॅलो, तुम्ही तुमच्या वडिलांनी तुमच्या वडिलांनी जे नाही, इलेक्टिव्ह मेरिट कशावरती असतं बरोबर आहे, पण ते कशावरती काय काय करावं लागतं त्यासाठी निशाणी लागते ना. मग जर जिकडे ज्यांनी माझा पक्ष चोरला, निशाणी चोरली, वडील चोरले, त्यांचं कसलं मेरिट आलंय, त्यांचं कसलं मेरिट आहे. खरं म्हणजे हा अन्याय आहे. एखाद्या मला मी स्पष्टपणाने जाहीर सभेत बोलले ते आज सुद्धा बोलतो की निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही आणि तो मी मानू शकत नाही, मी मानत नाही. त्याच्यामुळे माझा पक्ष हा शिवसेनाच आहे, शिवसेनाच होता आणि शिवसेनाच राहील. नाहीतर मी निवडणूक आयोगाचं आयुक्ताचं नाव हे धोंड्या ठेवलं होतं. आता तो धोंड्या गेला, कुठे गेला तो मला माहित नाही, पण आता नवीन गोट्या आला असेल तर त्याचं नाव मी गोट्या ठेवेन. कारण तो माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही. माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेल्या निवडणूक आयुक्त तेव्हा जन्माला पण आले नसतील हे आत्ताचे. त्याच्यामध्ये लोक निवडून आणणं, इलेक्टिव्ह मेरिटची लोक तुमच्याकडून गेल्यानंतर नवीन लोक निवडून आणणं, हे तुम्हाला आव्हान वाटत नाही का? जर वाटत असेल किंवा मग त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी प्लॅन तुमचा काय येणाऱ्या निवडणूक? असं जर का आपण विचार केला तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं. कारण त्यांनी काढलेलं पीक, मेहनत केलेलं, आता जशी हालत झालेली त्याच्या डोळ्यात एकच ते उद्ध्वस्त झालं, तरी त्याची जमीन आणि त्याची मेहनत आणि जमिनीचा कस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला घाबरण्याचं कारण नसतं. तरी सुद्धा तो पुन्हा कसतो आणि पुन्हा पीक काढतो आणि आपलं पोट भरतो. साहेब, माझा एक प्रश्न असा आहे, जो प्रश्न होता की तुम्ही आणि राजसाहेब एकत्र आलात. अरे तुम्ही दाखवता ना का आपण असंच बोलतोय. मराठी माणसाला त्याचा आनंदच होणार आहे. पण आपल्याकडून 2 वेळा उल्लेख झाला मध्ये मराठीच्या मुद्द्यावर, जेव्हा तुम्ही दोघे एकत्र आलात त्यावेळेस तुमच्याकडून उल्लेख झाला की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, आणि परवाच्या मेळाव्यात देखील तुम्ही तो उल्लेख केला. पण त्याच वेळेला राज ठाकरे यांच्याकडून मात्र ह्या बाबतीतला कुठलाही उल्लेख स्पष्टपणाने होताना दिसत. पण तो त्या दिवशी भाषण करतच नव्हता. नाही, पण इतर वेळेस सुद्धा पण हो, थांबा ना तुम्ही. आता अजून निवडणूक नाही जाहीर झालेली, त्याच्यानंतर आमच्या 2-3 वेळा भेटी पण झालेल्या आहेत. तर काही गोष्टी व्यवस्थित करून घ्या ना. थांबा, कोणतरी एकाने विचारा. आतापर्यंतच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या, महापालिकेच्या निवडणुका आघाडी म्हणून लढवणार का, किंवा त्यात कोणी ऍडिशनल डिसिजन होणार? हा प्रश्न तिन्ही पक्षांनी मिळून सोडवायला पाहिजे. कारण लोकसभा आणि विधानसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. आता मी सुद्धा म्हणजे शिवसेनेने पण, काँग्रेसने पण आणि राष्ट्रवादीने पण महाविकास आघाडी म्हणून लढायला काहीच हरकत नाहीये. मात्र त्या व्यतिरिक्त, कारण आमची आघाडी आहे, जसं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची होती युती, तशी आमची आघाडी आहे. तिन्ही पक्षांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. तिन्ही पक्षांना जर वाटलं आघाडी म्हणून लढायचं, लढू शकतो. समजा कोणाला वाटलं की नाही आम्हाला वेगळं लढायचंय, तसं ती जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्याच्याबद्दल आमची चर्चा होईल. आणि साहजिकच आहे, स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे स्थानिक आमचं जे काही युनिट असेल प्रत्येक पक्षाचं, त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल. सर, आगामी काळामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. शिवसेना म्हणजे की कायम भावनिक राजकारणाचा विषय हा पुढे येत असतो. तर या पुढच्या काळात महाराष्ट्रासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तुमचा काय अजेंडाचा काय असू शकेल? भावनिक म्हणजे काय नेमकं? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करा हा भावनिक प्रश्न आहे. शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्या हा भावनिक विषय आहे, की आत्ताची जी वस्तुस्थिती आहे त्याला आवश्यक विषय आहे?
नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे, हा भावनिक प्रश्न आहे का जीवनावश्यक प्रश्न आहे? त्याच्यामुळे मला नाही वाटत असं भावनिक, ज्या पद्धतीने आता दरवेळेला भाजपा करतं त्याला तुम्ही तो भावनिक म्हणू शकाल, कारण कामाचा नन्नाचा पाडा आहे, त्याच्यामुळे मग ते हिंदू मुस्लिम हा त्यांचा विषय झाला. हा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा होता की सध्याचं राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप सातत्याने होत आहेत आणि त्याच्यात विकासाचा मुद्दा हा कुठं पाठीमागं पडतोय. तर विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवली जाऊ शकते का? नक्कीच, आणि त्याच्यावरती ती जायला पाहिजे. जसं मुंबई महापालिकेमध्ये मी अभिमानाने सांगेन की 25 वर्ष म्हणजे आता विसर्जित झाली महापालिका, तोपर्यंत सलग 25 वर्ष शिवसेना आणि भाजपा, तेव्हा एकेकाळी भाजपा आमच्या सोबत होती, आमच्याकडे असताना आम्ही तिकडे शाळांचा दर्जा सुधारला, पाण्यासाठी सुद्धा पाणी वाढवलं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा विषय ज्याचं श्रेय ते घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांनी ते जमलं नाही, तो म्हणजे कोस्टल रोड. त्याच्यानंतर जिजामाता उद्यान असेल, शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील, अनेक गोष्टी आम्ही मुंबईमध्ये केल्या, उद्यानं दिली, खूप गोष्टी केल्या मुंबईमध्ये. हा विकासच केला आम्ही. केली नव्हती, आम्ही करू इच्छित होतो. चांगला, तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारला की हेच तर मी परवा बोललो की ज्या नाईट लाईफ, त्याला नाईट लाईफ हा शब्द, त्यांच्या डोक्यातला नाईट लाईफ हे मकाऊच आहे. त्याच्यामुळे हा मानसिकतेचा विषय, मानसिकता, भावनिक नसला तरी मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या डोक्यामध्ये ती नाईट लाईफ म्हणजे ते नाईट लाईफ बसलेलं आहे, त्याला आमचा नाईलाज आहे. आपण जे आता डे लाईफ म्हणजे काय, आदित्यचा जो मुद्दा होता तो अत्यंत योग्य होता, म्हणून तो त्यांनी आता स्वीकारला की दिवसा जरा आपण जे काम करतो, आपल्याला आता बाहेर गेलं तर खाणं पिणं भूक तर लागते ना, रेस्टॉरंट्स आहेत, काहीतरी वाहतुकीची साधनं आहेत, रात्री काम करून घरी जाणाऱ्याला टॅक्सी मिळते का, रेल्वे किती वेळ चालू असतात, बसेस किती, मी मुंबईचं बोलतोय, चालू असतात तुमच्या इकडे, म्हणजे आता मुंबईतल्या उपनगरात सुद्धा आणि पुण्यात सुद्धा. पुण्यात तर रिक्षा खूप आधीपासून आहेत. मला कल्पना नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणतो ते पुण्यात रात्री किती वाजेपर्यंत असतं, मुंबईमध्ये सुद्धा ते बंद होतं. तर ते जे आहे त्याला नाईट लाईफ हा शब्द वापरला होता. तो शब्द घेऊन हे भाजपवाले कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून त्यांनी तो जो काय सगळं नाईट लाईफ दाखवलं ते भयानक होतं. आणि आता तोच मुद्दा घेऊन ते पुढे चाललेले आहे. म्हणूनच मी मगाशी जे म्हटलं ना की ते करतात ते अमर प्रेम, दुसरे करतात ते लव जिहाद. बाळासाहेबांना प्रदीप पिढे नावाची अँकर होती, हो मला माहिती. प्रश्न विचारला होता की बाळासाहेब आजच्या राजकारणात तुम्ही वर्णन कसं कराल? बाळासाहेबांनी अगदी खेळात उत्तर दिलं की गचकरण, राजकारण म्हणजे गचकरण. तुम्ही कसं वर्णन कराल? स्वर्गातला नरक की नरकातला स्वर्ग? स्वर्गातला नरक की नरकातला स्वर्ग? मी तुम्हाला खरं सांगू का, आपला देश आता स्वर्ग म्हणजे लगेच कोणी वरती जाण्याची काय करू नये, पण आपला देश हा खूप चांगला आहे, खूप सुंदर आहे. आपल्या देशाची एक संस्कृती आहे, त्या देशाला ह्यांनी थोतांड करून नाचून टाकलंय आणि देशाचा हे नरक बनवायला चाललेले आहेत. आणि तो नरक होऊ नये म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या सोबतीने प्रयत्न करतोय की आम्हाला जो देश पाहिजे तो आमचाच देश आहे, पण देशामधली ही लोक, तुम्ही आता ज्या भिंती उभ्या केल्यात त्या भिंती ह्या म्हणजे काही देश नाही. आणि मधल्या काळात म्हणून मी म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाला सरकार चालवता येत नाही. ते ना केंद्रातलं येतं ना राज्यातलं येतं. कारण केंद्रातल्या सरकारला जर का आपण बघितलं तर ना त्यांना मणिपूरचा प्रश्न सोडवता आलाय ना काश्मीरचा सोडवता आलाय. आज आता मला वाटतं राजनाथ सिंग बोलले की आता आगळीक केली तर आम्ही पाकिस्तानचं नामोनिशाण, असं किती वेळा आगळीक तुम्ही मोजताय? आता आलं तर बघा सोडणार नाही, आता आलं तर बघा, अरे झालं किती वेळा सोडणार नाही. तर हे जे काय चाललेलं आहे ना ते फार विचित्र आहे. आणि म्हणून मी म्हणतो की हे देशाला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत. सर, मोदींनी आताच 75 कंप्लीट केली, मी असं त्यावेळेस बोललं जायचं की ते थांबतील, पण तसं काही दिसलं नाही. तुमची काय इच्छा आहे? तुमच्या प्रश्नाचा उद्देश मला कळला नाही. शुभेच्छा दिल्या की नाही तुम्ही? मी दिल्या ना. मला वाटतं का त्यांनी थांबावं?
मी तुम्ही नाही ऐका मी आता मधल्या काळात परत एकदा ना 1-2-3 एपिसोड कोण बनेगा करोडपतीचे पाहिले जरा मुद्दामून, कारण खूप चांगले आहे. आणि त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो तो पब्लिक पोल, तसं आपका समय सुरू होत आहे अब, आणि मग तुमचं जे मत येईल ना ते माझं मत आहे. नाही पण ऑप्शन घ्यायचा नाही, अधिकार मला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगा तुमच्या, मैं पब्लिक के साथ जाना चाहता हूं, बोलो. महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोडून पडलाय, पूरस्थितीमुळे सगळी परिस्थिती ढासळली. एकीकडे राज्य सरकार जे आहे ते तोंडाला पाणी पुसण्याचं काम करतंय आणि दुसरीकडे केंद्र सरकारही मदतीचा हात देतं. या पार्श्वभूमीवरती आपलं काय? नाही, अगदी हा सध्याचा खूप अस्वस्थ करणारा विषय आहे. आणि म्हणून आता तुम्ही जो विचारला ना प्रश्न, कुठे राजकारण का गजकारण, हे आपल्याला कळतच नाही. राजकारण म्हणजे केवळ राजकारण म्हणजे काय, तर मला सत्ता पाहिजे पण ती जनतेची सेवा करायला. जसं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दुर्दैवाने संपूर्ण जगात करोनासारखं संकट आलं, माझ्या परीने मी काम करण्याचा प्रयत्न केला. कितपत यशस्वी ठरलो तुम्ही सांगू शकता, मला कल्पना नाही. कारण मला जेवढं कळलं, मी जेवढं करू शकतो मी करू शकलो. त्याही काळामध्ये कोणीही न मागता मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती. मी 10 रुपयामध्ये शिवभोजन होतं ते त्या करोनाच्या काळात मला वाटतं काही वेळेला मोफत पण दिलं होतं, काही रुपयात 5 रुपयात दिलं होतं. शेतकऱ्यांना भरघोस मदत, कारण 2 वेळेला एकदा त्योक्ते आलं, एकदा निसर्ग आलं, त्याच्यानंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर आला होता. तेव्हा नुसती कागदावरती नाही, मदत त्याच्या हातात मी पोहोचवली होती. शेतकऱ्यांना कालबद्ध स्वरूपात मी कर्जमुक्त केलं होतं. आताचं जे सरकार आहे हे परत तेच सांगतो, भाजपला सरकार चालवता येत नाही. नाहीतर त्यांनी 17 साली दिलेली कर्ज माफी अजून चालू आहे आणि मी केलेली ती मी पूर्ण करून झालं. त्याच्यात एकच गोष्ट राहिली होती जी मी सुरुवात केली होती, करोनामुळे करू शकलो नव्हतो, ते म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी. साहजिकच आहे, करोनाच्या संकटात अर्थचक्र गडबडलं होतं, पण त्याही वेळेला शेतकऱ्याने अर्थचक्र सांभाळलं होतं आपलं. म्हणजे हे शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर. मी सुरुवात केली आणि ह्यांच्या राशी घेऊन पळाले. तर आता मला असं वाटतं की मी हे परवा बोललोय की नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान, त्यांनी बिहारमध्ये निवडणुका तोंडावर आहेत म्हणून महिला 75 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये हे केंद्रातनं टाकलेत. कुठे आला होता प्रस्ताव? म्हणजे मी बिहारला देण्याबद्दल माझी पोटदुखी नाहीये, पण अडचणीत असणाऱ्या लोकांना, तुम्ही अडचणीत आहात म्हणून तुम्ही मदत करताय. जनता अडचणीत असताना मदत करणारं सरकार आम्हाला पाहिजे. सरकार अडचणीत यायला पाहिजे किंवा सरकार अडचणीत आहे म्हणून मदत करणारं सरकार नको आहे आम्हाला. पुण्याच्या संदर्भातला आहे, आपण मुंबईच्या विकासाची उदाहरणं दिली साहेब. मला पुण्याच्या सध्या परिस्थितीबद्दल तशी कमी माहिती मी प्रामाणिकपणे सांगतो. मी आधीच संजय राऊत बोललो होतो. ठीक आहे, मुंबई सारख्या महानगरीचा आपण पाहिलेलं 25 वर्ष सलग युडीसीपीआर मुळे पुण्यातल्या सगळ्या पायाभूत सुविधांवर ताण यायला लागला. आपल्या सरकारच्या काळात युडीसीपीआरला मंजुरी मिळाली होती. अगदी 6-9 मीटरच्या रस्त्यांवर टोलेजंग इमारती उभ्या राहतात. पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तर किमान आता 4-5 वर्षांनंतर पुण्यात बऱ्याच ठिकाणी पाणी नाही किंवा बऱ्याच अडचणी आहेत. एक दिवसाआड पाण्याची वेळ यायला लागली. तर हा विकास जो त्या दिशेने चाललाय की मुंबई नगरीच्या दिशेने जो चाललाय, तर त्याच्याबद्दल त्याचा रिव्ह्यू किंवा पुन्हा घ्यावा. एकूणच आहे ना, मला असं वाटतं प्रामाणिकपणाने, ज्याला एक आपल्या मराठीत शब्द आहे सिंहावलोकन. आता 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाल्यानंतर आपण थोडंसं थांबून एक आढावा घ्यायची गरज आहे. ज्याला आपण विकास म्हणतो तो खरंच विकास आहे का विनाशाकडे चाललोत आपण? एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. मुंबईचंच मी परत उदाहरण देईन की मुंबईमध्ये आज देखील 24/7 ज्याला म्हणतो तसं पाणी देऊ शकत नाही, कारण लोकसंख्या आणि पाणी यांचं प्रमाण हे व्यस्त आहे. त्याच्यासाठी आणखीन पाण्याची गरज ही लागते आणि म्हणून 2 मोठे तलाव, गारगाई आणि पिंजाळ, हे आम्ही बांधू असं वचन मी माझ्याही महापालिकेच्या निवडणुकीच्या वचननाम्यात दिलेलं होतं आहे.
आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी म्हटलं अरे ते आता आपण पूर्ण केलं पाहिजे. कारण एक तलाव आम्ही बांधला ज्याला आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं, मध्य वैतरणा. आणि मी जेव्हा प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे तलाव करण्यासाठी किमान 5 ते 6 लाख झाडं ही मारावी लागणार, म्हणजे जंगल कापलं जाणार. मग हे धरण आपण बांधतोय खरं, पण आपण निसर्ग उद्ध्वस्त करतोय. आपण जिकडे कॅचमेंट एरिया म्हणतो तिथे हे धरण बांधतो. आता त्याला कॅचमेंट एरिया का म्हणतो, तर तिकडे पाऊस पडतो. तिकडे पाऊस का पडतो, तर तिकडे झाडं आहेत. आता ती झाडं कापल्यानंतर कालांतराने पाऊस तिकडे पडायचा वाढेल का कमी होईल आपल्याला माहिती नाहीये. आणि मग त्याला पर्याय म्हणून मी डिसॅलिनेशन ऑफ वॉटर, म्हणजे मुंबईला समुद्र किनारा आहे मोठा, समुद्राचं पाणी आपण पुराणात ऐकलं, अगस्तीने समुद्र प्यायला होता, अगस्ती ऋषीने. आपण का नाही प्यायचा, जगात इतरत्र प्यायला जातो पाणी ते. तर समुद्राचं पाणी निक्षारीकरण करून पिण्याचा प्रकल्प मी गो अहेड दिला होता. आणि ते सुद्धा पाणी साधारणतः रोज मुंबईला तानसा तलावातून जेवढं मिळतं 400 MLD तेवढं पाण्याचा मी पायलट प्रोजेक्ट गो अहेड दिला होता. त्याचा अजूनही टेंडर निघालेलं नाही, तो प्रकल्प गुंडाळला गेला. जर माझं सरकार राहिलं असतं तर माझ्या अंदाजाने या डिसेंबरपर्यंत मुंबईला समुद्राचं पाणी आपण देऊ शकलो असतो. ठीक आहे, आता ह्याचं कोणतरी म्हणेल समुद्राचं पाणी महाग पडेल. आहे, समोरासमोर जर तुलना केली तर ते समुद्राचं पाणी हे महाग आहे, पण तलावाचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये जे काय पर्यावरण मारलं त्याची किंमत तुम्ही मोजणारच की नाही, त्याची किंमत कोण मोजणार. तर तसंच आपण विकास म्हणून जे काय म्हणतोय, जंगल, आता जसं मेट्रोचे स्टेशन आरेचं जंगल तोडायची गरज नव्हती, त्याला आम्ही पर्याय दिला होता. आता तीही जागा घेतली आणि जिथे आम्ही सुचवलेली तीही जागा घेतली. तर जसं मुंबईचा मी विचार करू शकतो, कारण मी मुंबईकर आहे. पुण्यामध्ये आलो आणि पुण्याचं आता तेव्हा पुण्यामध्ये तेव्हा दादागिरी होती, आता माहित नाही मला दादागिरी आहे का, मोडून काढले. त्याच्यामुळे मी म्हणजे पुणेकरांची मी माफी मागतो की मी तेव्हा पुण्याकडे तेवढं लक्ष देऊ शकलं नव्हतं. कारण बाबा तुम्ही चालले, तरी देखील जेव्हा कोरोना वाढला तेव्हा मी पुण्यात एकदा आलो होतो आणि सगळ्या महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माझ्या मी सूचना केल्या होत्या. आता हा विचार केला पाहिजे की नुसती घरं बांधतोय आपण, पण सुविधा, कारण आता मुंबई काय, पुणे काय, बेंगलोर काय, ही सगळी ट्रॅफिक जाम मध्ये आता मरायला लागलेली शहर आहेत. आणि ट्रॅफिक जाम मध्ये तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल आणा का इथेनॉल आणा. आता इथेनॉल आणल्यानंतर परत त्याचं वेगळं एक आता हे सुरू झालेलं आहे, इथेनॉल कोणासाठी कोणा कशासाठी. पण व्हेकल आणल्यानंतर गर्दी होणार ना, ट्रॅफिक जाम तर होतोय. आज बऱ्याच वर्षानंतर तुम्ही मला बोलवलेलं आहे. असं जर का बोलवायला लागलं तर मी पुण्यात नक्की लक्ष घालेन प्रेमाने. महापालिकेची निवडणूक आली आहे. मुंबई शहराकडे जसं लक्ष आहे तसं पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद दिसत नाही. त्याच्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे, पण मी तुम्हाला म्हटलं तसं की आतापर्यंत आम्ही युती आणि आघाडीचे बळी ठरलो. त्यावेळेला सुद्धा युती म्हणून आम्ही पुण्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्याबद्दल मी सांगितलंच ना, मी पुणेकरांची माफी मागतो. पण जर पुणेकरांना पाहिजे असेल तर पूर्ण ताकदीने मी शिवसेना इकडे काम करायला लागेल, पण हे पुणेकरांनी ठरवायचं. आणि तुम्ही जर का आता जसं म्हणालात की प्रेमाने बोलवलं, मी येईन पुण्यात. मी पुन्हा नाही, मी पुण्यात येईन. मुख्यमंत्र्यांनी शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असं म्हटलं की महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती बिघडली आहे. कोण म्हणाल? विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं जाहीरपणे म्हणाले की मला ती सुधारायची. मग घ्यायची नव्हती शपथ, त्यांनी शपथ घेतली म्हणून बिघडली. त्यांना असं म्हणता येतं की राजकीय संस्कृती महाराष्ट्रातली बिघडली, मला सुधारायची. विरोधकांकडनं मी काही अपेक्षा करतो. तुमचं हे जे राजकीय वातावरण महाराष्ट्रात दूषित झालं त्याच्यामध्ये संजय राऊत यांचा किती वाटा असं तुम्हाला वाटतं, आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांबद्दल तुमचं आकलन? संजय राऊत सकाळी जे बोलतात ते जर मुख्यमंत्री ऐकतील आणि तसं वागतील तर त्यांना मदत होईल त्यांच्या हेतू साध्य करायला. आणि मुख्यमंत्र्यांबद्दल मी प्रामाणिकपणे बोलतो, ह्याच्यात मी कुठेही आकसाने बोलत नाही. कारण मी कोणाला शत्रू नाही मानत, अगदी मोदीजींना सुद्धा मी शत्रू मानत नाही, कारण ती माझी संस्कृती नाही. ते मला कोण मानत असेल शत्रू तर तो त्यांचा मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीसांना मी देखील आज केवळ विरोधक म्हणून बोलत नाही, पण आज देवेंद्र फडणवीस हे हतबल झालेले आहेत. कशासाठी हतबल आहेत मला कल्पना नाही. खरं तर 5वी बहुमत आहे. अनेक वर्षांनंतर एवढं बहुमतातलं सरकार आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री ते आहेत. केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे.
एवढं पाठबळ असलेला मुख्यमंत्री हतबलतेने का वागतायत हेच मला कळत नाही. याचं कारण असं की खुल्या भ्रष्टाचार चाललाय. आम्ही गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात पुराव्यानिशी काही मंत्र्यांची प्रकरणं उघडकीस आणली, पण त्याच्यावरती कारवाई करायला मुख्यमंत्री धजत नाही. तशी तुम्ही संस्कृती सुधारणार. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अटक होते, पण ज्यांच्या खोलीमध्ये पैशाच्या बॅगा दिसत आहेत त्यांना मुख्यमंत्री मंत्रिमंडळातून काढत नाहीत. ज्यांचे डान्स बार आहेत त्यांना काढत नाही. तसे मुख्यमंत्री सुधारणार संस्कृती. ड्रायव्हरच्या नावाने शेकडो एकर जमीन मिळते, दारूचे परवाने मिळतात, का सुधारत नाहीत मुख्यमंत्री संस्कृती? हिंदी सक्तीला आपण विरोध केला. एक मिनिट. मी पक्ष मजबूती हा विषय माझा नक्कीच आहे पक्षप्रमुख म्हणून, पण त्याच्यापेक्षा राज्य आणि देश मजबूतीकडे माझा जास्त कल आहे. आणि आव्हान असं आहे की आता जो एक भ्रम निर्माण केला गेलेला आहे आणि धार्मिक तेढ, मी जे शिवसेना प्रमुखांनी जे शिकवलेलं, माझ्या आजोबांनी शिकवलेलं आहे, आम्ही हिंदू आहोतच, त्याच्यासाठी या भाजप किंवा कोणाकडनं सर्टिफिकेटची गरज नाही आम्हाला. त्यांच्या आधीपासून ठाकरे घराणं हे या धर्मासाठी, किंवा कारण माझे आजोबा हे समाज सुधारक होते, त्यांची ओळख काही मी करून देण्याची गरज नाही. ज्या काही भाकड समजुती आणि अंधश्रद्धा होत्या त्या दूर करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे सुधारणावादी हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व आहे. त्याच्यामध्ये धर्म असेल, कोणाचा कोणताही धर्म असेल, पण राष्ट्रधर्म एक असलाच पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि ते होताना दिसत नाही आहे. केवळ धर्माच्या नावाने मतं मागितले जात आहेत, हे घातक आहे. हिंदी सक्तीला आपण विरोध केला, तो विषय आता तरी मागे पडलेला, पण सरकारने जी समिती नेमली नरेंद्र जाधवांना मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगते, कृपा करून आयुष्यातला मौल्यवान वेळ घालवू नका, कारण जे होणार नाही त्याच्या मागे तुम्ही कशाला वेळ घालवताय? निवडणुकीनंतर कदाचित पुन्हा नाही, होणारच नाही ना. त्याच्यामुळे नरेंद्र जाधवांनी छान, ते लेखक आहेत, त्यांनी छान साहित्य अजून निर्माण करावं, आणखीन काही अर्थतज्ञ आहेत, त्याच्यात आर्थिक काही सूचना कराव्या, पण जी गोष्ट होणारच नाहीये त्याच्यासाठी त्यांनी आयुष्य वाया घालू नये, असं माझं नरेंद्र जाधवांना एक जाहीर आवाहन म्हणजे विनंती आहे. शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढवणार आहे का? जर लढवणार असेल तर स्वतंत्र लढवणार आहे काँग्रेससोबत? बिहारच्या युनिटशी आमचं बोलणं अजून झालेलं नाही. आणि तिकडे तुम्हाला माहिती आहे आधीच आता 10,000 रुपये वाटलेले आहेत. त्याच्यामुळे एक नक्की की उगाच कोणाच्या तरी तंगड्यात तंगड घालण्याचं काम आम्ही करणार नाही. अच्छा, मला नाही सॉरी, नार्वेकरांचं काय? हो मला असं वाटतं की आता काय 2025 एक नदीच्या काळात 2045-50 पर्यंत तरी निकाल लागेल. राजकारणात बऱ्याच वेळा सगळे ऑप्शन बंद असतात, पण आपला फोनो फ्रेंडच चालू असतं, तर अशा अशी प्रसंग आला तर तुम्ही कुणाला फोन करता? त्याच्यामध्ये पीठ हा सुद्धा एक ऑप्शन असतो. बताले सर. शिवसेनेच्या बाबतीत जो प्रेसिडेंट एक पाडलेला आहे, तर देशाच्या ओव्हरऑल राजकारणात याचा काय परिणाम होणार आहे? किती मोठा परिणाम? मला याचीच चिंता आहे. म्हणून मगाशी जो प्रश्न विचारला ना, पक्ष मजबूत किंवा पक्षाचं, मला त्याच्यापेक्षा ठीक आहे, व्यक्ती येतात, व्यक्ती जातात, कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही, पण देश, जसं वाजपेयी बोलले होते की सरकार आती है सरकार जाती, लेकिन देश रहना चाहिए. तो देश राहील की नाही, देशातली लोकशाही राहील की नाही, आणि आपण असताना आपण ती टिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कारण हा पक्षांतर बंदीचा कायदा मग ठेवलाय कशाला? आता सुद्धा खरं म्हणजे चंद्रचूडांकडनं आम्हाला मोठी अपेक्षा होती, पण त्यांनी त्यांचं आता सगळं उघडं पडलंय. आम्हाला जर का न्यायालयाकडनं आता न्यायाची अपेक्षा करायची नसेल तर मग आम्ही कोणाची दारं ठोकायची? आता सुद्धा आमची तारीख लागली, आता ही तारीख, ह्या तारखेला निकाल लागणार आहे का पुढची तारीख मिळणार आहे? मग तो सगळेच सनी देओल होणार का? तारीख पे तारीख. मग लोक चिडतात का?
हा सुद्धा एक मुद्दा आहे ना महत्वाचा. लोक का उतरतात रस्त्यावर? सगळ्याकडनं जर का एक निराशा पदरी पडणार असेल, भ्रमनिराश होणार असेल, आणि तुम्ही जसं कॉल अ फ्रेंड म्हणालात आणि फ्रेंडच कोणी शिल्लक राहणार नसेल लोकशाहीचा म्हणून, तर मग शेवटी लोकांनी करायचं काय? म्हातारे सर, शेवटचा प्रश्न घ्या. नाही, असं नाही. मी माझ्या परीने प्रयत्न केला. मी चांगलं काम केलं असं बोलतो. नाही नाही, अजिबात नाही. ह्याचं कारण प्रामाणिकपणे सांगायचं तर कदापिही माझ्या स्वप्नात मुख्यमंत्रीपद नव्हतं. आणि मी त्याला तुम्ही काही म्हणा, भावना किंवा आणखीन काही, पण जेव्हा मला असं वाटलं की माझा एक जरी माणूस माझ्या विरुद्ध उभा राहून माझ्यावरती अविश्वास व्यक्त करत असेल तर मला तिकडे राहायचं नाही. आणि तेही ज्यांना मी भरभरून गेलं, शिवसेना प्रमुखांच्या नंतर ज्यांना मी मंत्रीपदं दिली, ज्यांना महत्वाची खाती दिली, म्हणजे आधी कोणी केलं असेल पण मुख्यमंत्री म्हणून तसं पाहिलं तर माझ्याकडे मी जे काही प्रशासनासाठी आवश्यक असणारी खाती खातं एखाद दुसरं ठेवलेलं, पण नाहीतर नगर विकास वगैरे कोणतेही खातं मी ठेवलं नव्हतं. ते सगळं देऊन टाकलं होतं. एवढं दिल्यानंतर सुद्धा जर का कोणी पाठीत वार करत असेल तर काय उपयोग आहे त्याचा? हा, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं मराठवाड्यातल्या विकासाकडे दुर्लक्ष झालंय असं वाटतंय का आतापर्यंत? आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनपर्यंत थांबत नाही, देशात अग्रेसर आहे महाराष्ट्र, त्याबद्दल काय वाटतं? काय हो, मी मुलाखत घेताना त्यांनी प्रश्नच मला विचारला. नाही, हा खरं म्हणजे आता सगळ्यांनीच विचार करायचा मुद्दा आहे. मराठवाड्यातला शेतकरी आहे, विदर्भातला शेतकरी आहे, खानदेशातला आहे, अगदी पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा आहे. मराठवाड्याचा शेतकरी, मी एक दिवस त्यांची भेट घेऊन आलो आणि यापूर्वी सुद्धा मी गेलो होतो, पण यावेळेचं संकट हे फार भयानक आहे. म्हणजे बघणं सगळं भयान आणि विदारक आहे. तिकडे मी गेलो, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी गेलो, गुडघावर पाणी शेतामध्ये होतं, पीक चढून गेलं होतं, वास मारायला लागला होता ना. पीक विम्याचं काही, कारण त्याचे निकष एवढे विचित्र करून ठेवलेत की पीक विमा मिळणारच नाही, पीक विमा मिळणारच नाही किंवा तो द्यायचाच नाही, असे निकष केले गेले. त्याच्यानंतर पंचनामे, अजूनही केंद्राचं पथक काल परवापर्यंत आलेलं नव्हतं. काल परवापर्यंत केंद्राचं पथक आलेलं नव्हतं. त्याच्यानंतर ज्यांची घरं वाहून गेलेत त्यांच्या घरात पाणी 48 तास राहिलं पाहिजे, हा कुठला निकष आहे? आणि विकास म्हणजे नेमकं काय? आतापर्यंत अवर्षणग्रस्त हा मराठवाडा आपण धरत होतो. मी तिकडे काही वयोवृद्ध शेतकरी मला जे भेटले, साधारणतः 75-80च्या आसपासचे असतील. आणि आता तुम्ही जर 75चा मगाशी प्रश्न विचारला, निवृत्त शेतकऱ्याला निवृत्ती नसते. तो 80 वर्षाचा झाला तरी आपल्यासाठी खपत असतो. आपल्याला म्हणजे तो मेहनत करतो, खपतो आणि आपल्यासाठी अन्नधान्य पिकवत असतो. तो बिचारा किती वयाचा झाला तरी कष्ट करत असतो, कष्ट उपसत असतो. आणि त्यांनी मला सांगितलं की असं संकट आम्ही आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं, एवढी अतिवृष्टी आम्ही कधी पाहिलेली नव्हती. आपण त्याची आता कल्पना न करणाऱ्या गोष्टी घडायला लागल्यात. आणि त्याला एक कारण जे आहे, नुसतं विकास म्हणून ज्या काही गोष्टी आपण साधायला बघतोय त्याच ह्याला मला वाटतं कारणीभूत होत आहेत. म्हणजे आता सुद्धा मुंबईमध्ये आहे, ठीक आहे, जिकडे आवश्यक आहे तिकडे अंडरग्राऊंड आम्ही सुद्धा पाण्याच्या हे केलेले आहेत, जलवाहिन्या केलेल्या आहेत. काही ठिकाणी मेट्रो अंडरग्राऊंड केलेले आहेत. पुण्यात पण काही ठिकाणी झालं असेल. पण किती भंगलाट पाडणार तुम्ही? शेवटी प्रत्येकाचं आयुष्य असतं, डोंगराला सुद्धा आयुष्य असतं. ज्या काही आता भूस्खलन वगैरे होतंय, लँडस्लाईड, तिकडे सुद्धा आता ते जोशीमठ तो खचून गेला. आणखीन सगळं कारण आपण विकास विकास विकास. आता शेतकऱ्याला मदत आधी द्यायला पाहिजे का शक्तीपीठ महामार्ग केला पाहिजे? शक्तीपीठ महामार्गाची सुरुवातच 86,000 कोटीपासून होणार. म्हणजे तो पूर्ण होईपर्यंत 1.25 लाख 1.5 लाख कोटीपर्यंत तो सहज जाणार. कोणाच्या खिशात पैसे जाणार? बरं, आता तात्काळ त्याने शक्तीपीठाची गरज आहे का? म्हणजे काय झालेलं आहे की मुलाचा पहिला वाढदिवस असेल त्याला तुम्ही 75ची शाल देताय का? तो 75 वर्षाचं झाले होते त्याला शाल उपयोगी पडेल. अरे पण थांब, त्याला आधी लंगोट ठरते. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला ना, तर मराठवाड्याच्या शेतकऱ्याकडे आणि सगळ्याच शेतकऱ्यांकडे, कारण बघा दुसरा एक प्रश्न असा आहे, आज या वेळेला मी गेलो, त्याचं पीक त्याच्या हातातनं गेलेलं, मुख्यतः तो सोयाबीनचा पट्टा आहे.
सगळे शेतकरी रडत होते, हातामध्ये म्हणजे ते सगळे चिखलाने बिचारे माखलेले होते, हातात सगळं ते सडलेलं सोयाबीन घेऊन उभे होते. सोयाबीन गेलं, पीक गेलं म्हणजे त्याच्या डोक्यावरचं कर्ज तसंच राहिलं, त्याच्या घरादारातलं काय असेल, कुटुंबाचं काय खर्च तो तसाच राहिला. पण गेल्या वर्षी त्याच्या हातात पीक होतं, गेल्या वर्षी पीक होतं ना, पण गेल्या वर्षी त्याचा प्रश्न होता आम्हाला हमी भाव काय. म्हणजे शेतकरी या दुहेरी संकटात आहे, त्याच्या हातात पीक लागलं तरी हमी भाव त्याला त्याची किंमत मिळत नाही, आणि गेलं तर सगळंच गेलं. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आणि जो काही दुजाभाव चालतो आपल्याकडे, मी कोणाचे विरोधात नाहीये, पण आता साखर सम्राट जे आहेत त्या साखर सम्राटांना भाजपात गेल्याबरोबर शेकडो कोटींची थक हमी मिळते. थक बाकी जरी असली त्यांच्या साखर कारखान्याच्या कर्जाची तरी सरकार हमी घेतं, आणि जर का त्या साखर कारखान्यांनी कर्ज परतफेड केली नाही तर सरकार ते पैसे भरतं. आणि शेतकरी जेव्हा बँकेत जातो तेव्हा त्याला त्याचं घरदार, जमीन, बायकोचं मंगळसूत्र, बैल जोडी सगळं गहाण टाकल्याशिवाय त्याला 5, 10, 15, 20 हजार रुपये मिळत नाही, आणि यांना शेकडो कोटी रुपये मिळतात, त्याचे तुम्ही थक हमी घेता. हा जो काही प्रकार आहे ना, ह्याला कुठेतरी एक समानता आली पाहिजे. आणि मग आपण त्याच्यावरती बोलल्यानंतर मग विकास म्हणजे काय, विकास शेतकऱ्याचा करायचा असेल तर मला असं वाटतं की त्याला नुसता हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल अशी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. त्याला हमखास भाव मिळालाच पाहिजे. तो काही न करता तो काय मार्केट रिसर्च करतो का? आपल्याकडे आता आयफोन 16, 17, 18, 50, 51, 55 काय त्याच्यात फरक काहीच पडत नाहीये, पण आहे ना मार्केट रिसर्च चालतो, आणि काय केलं तर लोक त्याला घेतील. तसं आपण मार्केट रिसर्च करून काय पिकवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना एकत्रित करून, ज्याला तुम्ही गटशेती म्हणा किंवा काही म्हणा, असं देऊन त्याला तसं बियाणं देणं, तसं त्याला सपोर्ट करणं आणि मार्केट उपलब्ध करून देणं, असं केलं तर मला वाटतं शेतकरी जगू शकेल. असं मला वाटतं. मला माहिती तुम्ही सहमत होईल की नाही. हॅलो, एक शेवटचा प्रश्न घेतोय. मग सांगतो, मग परत येईल मी. ₹15. आता काय मी काय उत्तर देऊ याच्यावर? म्हणजे हा पूर्वभार सरकार आता जसं जीएसटी कमी केला, बरोबर आहे, जीएसटी लावला कोणी होता? नेहरूने लावला होता का? हा नाही, एक थांबा ना जरा, नेहरूने लावला होता का जीएसटी? म्हणजे तुम्ही म्हणजे त्यांनी 8 वर्ष 127 लाख कोटी रुपये लुटले, बरोबर आहे. आणि आता ते आपल्यावरती म्हणजे जीएसटी लावला तोही उत्सव आणि कमी केला तोही उत्सव. ठीक आहे, चला सगळ्यांना या ठिकाणी आजच्या कमी दौऱ्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी